मॅचला सुरुवात, फायनलचा महांतिम सामना तो इथे सुरू होतोय। दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज झालेत। श्री बालाजी चॅम्पियन्स आणि शिवांजय अलमान। तिथे श्री बालाजी चॅम्पियन्स ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। क्षेत्ररक्षण करण्याकरता प्राचारण केले ते शिवांजय अलमानला पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय संदेश। चला मॅच सुरू करायची आहे कारण 3 ओव्हरच्या या मॅचेस आहेत। पहिला बॉल अगदी खोलडप्याचा ज्याला अलॉंग द कार्पेट खेळलाय। क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने बॉलवर, जोपर्यंत पकडलं 1 रन ही धाफलकावर जोडली जाईल। धाफलकाचा श्री गणेशा पहिली 1 धाव धाफलकावर जोडली जाईल। सुरुवात खूप महत्वाची आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला बॉल त्यावर एक सिंगल आली, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय नंदन। त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर शुभम आहे, नंदन आणि शुभम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र चांगला फटका शुभमच्या बॅट मधनं, दीपेश घोलप त्याच्या हाताचं गोड चुंबन घेऊन बॉल गेला सीमा रेषा पार, षटकार। हॅलो, दोन चेंडूचा खेळ आणि नंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 7 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक चांगला स्ट्रोक इथे शुभम पाटीलच्या बॅट मधनं येत असताना संदेशच्या विरोधामध्ये फलंदाजी करतोय स्ट्रायकर एन कडनं। पुढचा बॉल इथे मात्र तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार। शुभम पाटील नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय। प्रत्येक मॅच मध्ये शुभमच्या बॅटमधनं धावा येत आहेत आणि त्यामुळे श्री बालाजी चॅम्पियन्स प्रत्येक सामन्यात अगदी सेफ झोन मध्ये जाताना पाहायला मिळालाय। त्याच शुभमच्या बॅटमधनं हा दमदार तडाखा, षटकार। धावा संख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूचा खेळ आणि नंतर 13 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षण खराब, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय, 4। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावर आक्रमण इथे संदेशच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा तो मनामध्ये बाळगून सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय आणि यशस्वी फलंदाजी करतोय। प्रत्येक चेंडूवर अगदी खोऱ्यानं धावा त्या ओढल्या जात आहेत आणि त्यामुळे धावसंख्या वाईच्या वेगाने पुढे सरकतीये। धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 17। पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडासा स्टेप आउट केलं, पुढे आला, पुढे सरसावत हा फटका खेळला। क्षेत्ररक्षक आहे फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावर जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ही धाफलकावर जोडली गेली आणि त्या 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर एक चांगली टोटल ती उभी राहते पहिल्या ओव्हरमध्ये। 3 ओव्हरची मॅच आहे। याआधी एफडीसीच्या विरोधात खेळ करत असताना 52चं टार्गेट ते दीपेश घोलपनं चांगल्या फलंदाजीने पूर्ण केलं होतं। त्यामुळे अगदी 50+ धावा याही मॅच मध्ये धाफलकावर उभ्या राहाव्या हा मनसुबा ठेवून हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत। कारण 3 ओव्हरची मॅच आहे, जरी एका बाजूने एक गाव असलं दुसऱ्या बाजूने वाडा तालुक्यातील लीगची टीम जरी असली तरी मॅच 3 ओव्हरची आहे। एक बॅटरची बॅटिंग चांगली झाली ना तर या धावा तुटपुंजा कधी वाटतील ते तुम्हाला कळणार नाही। यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय। मॅच जेव्हा 5 ओव्हर 6 ओव्हरची असते तेव्हा एक गाव आणि लीग फॉर्मॅट यांच्यामध्ये खूप जास्त मोठी तफावत असते। मात्र मॅच जेव्हा 2 ओव्हर 3 ओव्हरची असते ना तेव्हा ती तफावत छोटी होते, कारण 1-2 चांगले बॅटर चांगली बॅटिंग करून गेले तरी ती मॅच तुम्हाला कव्हर करता येते। पहिल्या ओव्हरचा खेळ त्यानंतर 19 रन्स या राफलकावर आहेत।
उद्याचा दिवस या मैदानाला सुट्टी असेल, मात्र परवापासून पुन्हा एकदा या मैदानावर कुडूस बिग बॅश धमाका ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 4 टीम रोज खेळताना या टीम स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. दिवसाला 5 मॅचेस असतील, ज्यामध्ये पहिल्या दिवशी आरपी लायन्स पिंपळास आणि त्यांच्या आरपी लायन्स वाडा आणि पिंपळास ते एकत्रित खेळतील. त्यांच्या विरोधात बिलोशी आणि तिळसे ही टीम असेल. दुसऱ्या मॅच मध्ये टीम डिंगडॉंग वडवली आणि खानिवली ते एकत्रित असतील. त्यांच्या विरोधात एफडीसी बी आणि सापने यांच्यामध्ये मॅच असेल. या 4 टीम पहिल्या दिवशी खेळतील. दुसऱ्या दिवशी डोंगस्ते आणि चिंचगर त्यांच्या विरोधात डीकेपी पाहुणीपाडा आणि कोणे, एफडीसी आणि अलमान एकत्र खेळतील. त्यांच्या विरोधात हमरापूर आणि नाणे. चांगला बॉल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 4 टीम असतील, ज्यामध्ये उमर 11 वडवली आणि त्यांच्या विरोधात खरिवली आणि वसुरी, मुसारने आणि डीएससी चिंचगर त्यांच्या विरोधात दिनकरपाडा आणि सापरुंडे. यावेळेस हा बॉल फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. तालुक्यात पहिल्यांदा खेळवला जातोय. 2 गाव 1 संघ अशा पद्धतीचा तो फॉर्मॅट आहे. 2 गावाच्या टीम 1 करून 5-6 असं कॉम्बिनेशन करून ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20-20 3 चेंडूचा खेळ झालाय. 001 एखादा व्हीआयपी नंबर गाडीचा शोभावा असं धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अप्रतिम गोलंदाजी दीपेश घोलपकडनं आपल्याला पाहायला मिळते. दीपेश घोलप गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचा काहूर किंवा पावलांचा माप चुकला असावं, त्या कारणानं माघारी आलाय. नव्यानं आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. चांगला फटका शुभमच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतो. वड कॅच, सुपर दर्जेदार झेल टिपलाय. शुभमचा खेळ संपवलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका श्री बालाजी चॅम्पियन्स टीमला. शुभम बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर केली आहे, स्थावर केली आहे, शांत केली आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव दीपेश घोलपनं खर्च केली आहे. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पहिलाच बॉल निखिल भोईरच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक, षटकार. आज श्री बालाजी चॅम्पियन्स करता अगदी लाजवाब खेळ जर कोणी दाखवलाय तर शुभम पाटील, नंदन आणि निखिल. अप्रतिम खेळ. निखिल प्रत्येक वेळी मदतीला धावून आलाय. जेव्हा एका मॅच मध्ये पहिल्या गोलंदाजाने 22 धावा खर्च केल्या, तिथे निखिल आला 11 धावा दिल्या, ती मॅच कव्हर केली. शेवटच्या ओव्हरमध्ये शुभमने 4 रन दिले आणि ती मॅच आपल्या बाजूने केली. त्यानंतर फलंदाजीची गरज लागली तेव्हा फलंदाजी केली. म्हणजे प्रत्येक खेळाडूने आपला खेळ अगदी योग्यतेने दाखवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेत. एक क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर झेपावतोय. झेल होईल का? प्रयत्न तर जीवाच्या आकांताने केले, मात्र तिथे 2 रन त्या रोखता आले नाही. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ती एकंदर 28. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हर नंतर 28 रन्स या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाले. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज भाऊ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. या टीम मधला एक एक्सपिरियन्स जुना जाणता खेळाडू आहे भाऊ. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना या आधीच्या मॅच मध्ये खूप जास्त महागडा ठरला होता. 32 धावा त्यानं खर्च केल्या होत्या.
या स्पर्धेतला सर्वात महागडं षटक जय विश्वकर्माने हाताळलंय, ज्यामध्ये 37 धावा आल्या होत्या. निर्धाव डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने भाऊ, प्रत्येक वेळी वेगळा बॅटर असतो, प्रत्येक वेळी तुमची वेळ वेगळी असते. यावेळेस भाऊ काय करेल ते आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय, तो घेऊन यावा लागेल दूर सीमारेषेच्या पारनं. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोहोचते ती एकंदर 34 या आकड्यावर. चांगली टोटल त्या दिशेने वाटचाल इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेस तीन चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया 3 चेंडू मध्ये कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर हरट जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल भाऊ आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे 34, 34 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार भाऊनं जरूर खालाय, मात्र त्यानंतर रोखून धरलाय. सागर हरट जो मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस, सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 न पुढे सरकत असताना 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलकावर आहेत. धावाचा शेवटचा बॉल, इनिंगचा शेवटचा बॉल, पूर्वार्धाच्या खेळाचा हा शेवटचा बॉल. त्यावर काय घडेल इथे अलमान संघ विचार करतोय, सिंगल जावी, डबल जावी किंवा डॉट निघावा. इथे श्री बालाजी चॅम्पियन संघ विचार करतोय एक मोठा फटका तो धावफलकावर जोडला जावा. काय घडेल नेमकं या बॉलवर ते आपल्याला बघायचंय. भाऊ समोर सागर हरट. इथे चांगला बॉल, तेच तर्रार दर्जेदार चेंडू आणि ओव्हर समाप्त झाली. 40 धावा धावफलकावर विजया करता 41 या धावसंख्येचं आव्हान. चला क्षेत्ररक्षण लावा, लगेचच मॅच सुरू करायची आहे.
चला लगेचच मॅच सुरू करायची. विजयाकरता 41 धावसंख्येचं लक्ष्य. 41 धावा या कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला बघायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पहिल्या ओव्हर करता अथर्व पाटील, समोर दीपेश घोलप नावाचं वादळ आहे. पहिला बॉल इथे अपील स्ट्रॉंग आहे, मात्र कुठलाही प्रभाव दोन्ही पंचावर नाही आहे. तुम्हाला जर झेलची अपील करायची आहे तर मग ती समोरच्या पंचांकडे सौरभकडे करावी लागेल. स्क्वेअर लेग पंच कधीच बॅटकटला आउट देऊ शकत नाही. ते आंतरराष्ट्रीय रूल मध्ये बसतच नाही. स्क्वेअर लेग पंचांनी बाद देणं, बॅटची कडा लागली आहे ना तर मग जे समोर पंच आहेत तेच बाद देऊ शकतात. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिला सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 0 6 या आकड्यावर. पहिला बॉल इथे जर आपण पाहिला तर तो निर्धाव आला होता, मात्र त्यानंतर अगदी चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत स्ट्रोक. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दीपेश घोलप तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंग सध्या त्याच्याकडे होतीये. मी मगाशी ते म्हटलं ना की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही एक गाव किंवा खुला गट असं कम्पेअर करूच शकत नाही. खूप वेळा 2 ओव्हरच्या मॅच, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठमोठ्या ज्या बलाढ्य महाशक्ती आहेत ना खुल्या गटाच्या, त्यांना एक गाव समोर हारताना मी पाहिलंय. यावेळेस मात्र हा बॉल 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 2-2 नाही आहे आता. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अथर्व सज्ज होतं. यावेळेस त्याच्या समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज विशाल आहे. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडालाय आणि तो सरळ देखील भोईरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक उभा. 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. अथर्व पाटील 2 सलग षटकार खाल्ले, मात्र त्यानंतर मला कमबॅक करायचंय हे मनाशी ठाण बांधून तिथे खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. लाजवाब कमबॅक केला म्हणतात ते अथर्व पाटील कडनं पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि तदनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर विजयाकरता 27 धावसंख्येची गरज. 13.50 च्या सरासरीनं 12 चेंडू आणि 27 धावा.
सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोहोचते. ती एकंदर 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. पहिला बॉल एक सिंगल धावफलकावर जोडली गेली आहे. महान टीम सामना, फायनलचा सामना आपण पाहतोय आणि यावेळेस दीपेश घोलपला बाद करण्याची संधी निर्माण झाली आहे. झेल नाही, मॅच सोडली आपण. मॅच, या मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच दीपेश घोलपचा इथे अथर्व पाटीलच्या हातातनं जमिनीवर पडलाय. हा बॉल जमिनीवर पडला नाहीये, तुमचं स्वप्न जमिनीवर पडू शकतं. दीपेश घोलपच्या बॅट मध्ये जर बॉल कनेक्ट झाले तर या 27 धावा तुम्हाला तुटपुंज वाटू लागतील. एवढा जबरदस्त बहरात फलंदाजी करणारा फलंदाज आहे. विध्वंसक, द डिस्ट्रॉयर असं म्हणू शकतो आपण त्याला. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ्टमोर होता. तिथे जोपर्यंत उचललं गेलं निखिल भोईरनं खराब पैकी तिथे एकच रन घेतली आहे. मात्र दुसऱ्या रन करता प्रयत्न नव्हता आणि दीपेशने नाकारले. रिस्क घ्यायची नाहीये. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 17 वर 9 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि त्यामध्ये 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 24 धावा विजयाकरता धावफलकावर लावायचे समीकरण बदलतंय. चला, एक ओव्हर आणखी बाकी आहे आणि तेवढाच वेळ बाकी आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. फटका फसलाय पुन्हा एकदा. मात्र यावेळेस कुणी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये. एक रन कंप्लीट केली आहे. डबल करता प्रयत्न, तिथे 2 कंप्लीट होतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. शुभम, आपल्या षटकातील पुढचा बॉल. समोर दीपेश घोलप. शुभम आणि दीपेश या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधली खडाजंगी, या दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. या युद्धात कोणाची सरशी होईल? सरसेनापती अलमानकरांचा जो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे सागर हरड कॅच कॅरी करतोय. नोचा इशारा आलाय, बीमरचा इशारा आलाय. मात्र रन घेतलेली नाहीये. 1 रन मिळेल बीमरची. फ्री हिटचा बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अलमान संघ चर्चेमध्ये येण्याचं एकच कारण दीपेश घोलप आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ सातत्यपूर्ण या फलंदाजानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवलाय. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षित इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. दीपेश घोलप खूप साऱ्या स्पर्धा या खेळाडूंना एक चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडूचा खेळ आणि 22 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22. अजूनही विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 19 धावा. शुभम पाटील टू दीपेश घोलप. फटका दमदार. बॉल जाईल सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. याच मैदानावर प्रेक्षकांना आणखी एक पर्वणी आहे. दिनांक 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै आणि 5 जुलैला फायनलचे मॅचेस त्या आपल्याला पाहायला मिळेल.
ज्यामध्ये 2 गाव 1 संघ या पद्धतीनं बिग बॅश धमाका ज्या पद्धतीनं स्पर्धा खेळवली जाते. 2 गाव 1 संघ, एक जबरदस्त स्पर्धा. फैजान मेमन आणि त्यांची एफडीसी टीम मोजम पटेल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. सज्ज होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका चांगला ऑन साइडला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तीच घेतली जाईल, त्यापेक्षा जास्ती करता प्रयत्न नसतील तिथे. दुसऱ्या धावी करता आलेत आणि 2 बॉल हरवला तर 2च. निखिल बागुलशी बोलून घे. चेंडू जेव्हा हरवेल तेव्हा 2 धावा असं पहिल्या दिवसापासून दिलं जात आहे. दोन धावा मला इथे दर्शवलं गेलंय. हा मग 1 घे. आयोजकांनी तसं दर्शवलं 1 हवी तर 1 घे. जर पाहिजे असतील तर 2 मिळतील. आयोजक मला जे दर्शवतात दीपेश की 2 हव्यात तर 2 मिळतील, अन्यथा 1 हवी तर 1 सुद्धा मिळेल. एकच धाव. ओके, स्ट्राइक चेंज. दोन चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा या धावफलकावर आहेत. एका धावेच्या मदतीने 30 रन धावफलकावर विजयाकरता पाच बॉल आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. पाच चेंडूचा खेळ आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नंदन. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. व्हॉट अ फिल्डिंग. हाताला दुखापत जरी झाली असली ना तरी ही दुखापत विजय मिळवून देणार असेल तर मी सहन करायला तयार आहे, हे मैदानाच्या आतनं सांगतोय नंदन. अगदी वेगवान स्ट्रोक होता दीपेश घोलपच्या बॅट मधनं, म्हणजे एखादा रॉकेट तुमच्या बाजूने येण्यासारखं आहे आणि त्याला थांबवणं म्हणजे शक्तिमानचं काम. ते केलंय प्रचंड वेगानं. रबर बॉल त्याच जोरात लागतो. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. दीपेश घोलपचा हा फटका फसलाय. एक सिंगल अगदी योग्य ठिकाणी फेकी आली तर होऊ शकतं, मात्र तिथे दीपेश घोलपनं आज संध्याकाळी काहीतरी नाश्त्यामध्ये नशीब खाल्लंय असं म्हणायला हरकत नाही. 2 रन कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 31-31. आता विजयाकरता 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. दीपेश घोलप ती कुवत जरूर आहे. हा खेळाडू 2 बॉल 3 बॉल मध्ये 10 धावा धावफलकावर लावू शकतो, तेवढी ताकद जरूर आहे. मात्र इथे येणाऱ्या 3 बॉल मध्ये तो 10 धावा लावेल का हे आपल्याला बघायचं आहे. समोर नंदन आहे. नंदन आणि दीपेश या दोघांमधला खेळ, या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली जुगलबंदी या सिकंदर पटेल स्टेडियमवर रंगली आहे. फटका चांगला, मात्र तिथे सिंगल जर घेतली तर मॅच ती
नॉस्ट्राईक यांचा खेळाडू बाद असेल, त्यामुळे एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 32 वर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत, 2 रन्स बनवायचे आहेत. 9 महान टीम विजेता कोण? श्री केदारनाथ खरवते 11 चषक 2025 या स्पर्धेचा महान टीम विजेता कोण? येणारे 2 बॉल त्यानंतर त्याची स्पष्टता येईल. कोण होते विजयी, कोणाच्या बाजूने लागतोय या सामन्याचा निर्णय ते सर्वांना बघायचं आहे. एका बाजूने वाडा तालुका प्रीमियर लीगच्या अंतर्गत खेळणारा संघ तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर तिथे दोन चेंडू 9 धावसंख्येची गरज. दीपेश घोलप, प्रत्येकाच्या मनात दीपेश घोलप बद्दल थोडीशी तरी भीती असते प्रत्येक गोलंदाजाच्या मनात, आणि त्या दीपेश घोलपला 2 चेंडू हाताळायचे आहेत. सज्ज होतोय पुढचा बॉल. यावेळेस खेळ जवळ आणलाय, बॉल सीमारेषा पार. 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. दीपेश घोलप लढलाय, नुसता लढला नाही, त्यानं विपक्षी टीमला वेटीस धरलंय, विपक्षी टीमला अडचणीत आणलंय. या मॅच मध्ये सर्व रन जर आपण पाहिलं ना तर त्या दीपेश घोलपच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालं. फक्त 3 धावा या संदेशच्या बॅट मधून आलं. छोटे बच्चे सब बाहर जाना है. एक गोष्ट लक्षात घ्या, दीपेश चेंडू हरवला तर 2च धावा मिळतील, या स्पर्धेचा रूल आहे पहिल्या दिवसापासून. मात्र पंच सौरभ आणि चिराग, सौरभ जाणून बुजून हरवल्याचा प्रयत्न जर तिथे दिसला तर 3 धावलेला पूर्ण दिल्या जाईल. हे आधी क्लिअर करा. जाणून बुजून हरवण्याचा प्रयत्न जर दिसला तर तिथे 3 धावा दिल्या जाव्यात. याकरता तुमच्या दोघांवर सर्वस्वी जो काय निर्णय आहे तो तुमच्या दोघांचा असेल, त्याकरता लाईव्हची मदत घेतली जाणार नाही. एक चेंडू, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि इथे विजयी श्री बालाजी चॅम्पियन्स.